त्रेता युग माही. याज्ञवल्के म्हणाले, भारद्वाजी, एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी आणि सती रामायण ऐकण्याच्या उद्देशानं निघाले. महाराष्ट्रात मनमाडच्या जवळ अनकाई नावाचा किल्ला, तिथे चातुर्मास अगस्ती मुनीचा, आणि तिथे आले. पूर्वीपासून यावं लागते महाराष्ट्रात, हे लक्षात ठेवा. किती मोठा वक्ता असू द्या तरी त्याला आनंद लुटायचा असेल तर महाराष्ट्रातच येऊन कथा करावी लागते. अरे बाकीच्यांना किती बाता मारू द्या, पण एक महाराष्ट्र असा आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 एकट्या महाराष्ट्रात आहे. तुम्ही डोकं चालवा, बाकीच्यांना बाता हाणू द्या ना. सत्य ज्योतिर्लिंग 12, हो ठीक आहे, पण 5 महाराष्ट्रात आहे ना. भीमाशंकर जिल्हा पुणे, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, परई वैजनाथ बीड जिल्हा, औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा, घृष्णेश्वर संभाजीनगर. 5 झाले का नाही? पाहता काय माझ्याकडे? याच्याहून तर समजा 12 ज्योतिर्लिंगापैकी एकट्या महाराष्ट्रात 5 आहे. अजून काय पाहिजे? म्हणून शिवपुराण असो का काही असो, आनंद लुटायसाठी यावं लागते महाराष्ट्रात. तेव्हा शंकरजी आणि सती कथा ऐकायला कुठे आले? मनमाडच्या जवळच्या अनकाई किल्ल्यावर चातुर्मास होता अगस्ती मुनीचा. संग सती जगजननी भवानी, सोबत सती आहे, शंकरजी आणि सती. आणि तेव्हापासून ही पद्धत पडलेली आहे, कथा दोघांना ऐकावी. बरं का बाबासाहेब? दोघांनी. आज जर चुकून एकटा आला असेल, होऊ शकते तसं, उद्या बरोबर सोबत आपली पार्वती घेऊन येणे. आणि आज परस्परे जर पार्वती आली असेल तर तिनं उद्या 6:45ला घराला कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे. उद्याचं सांगतो मी, आज जाऊ द्या, पहिला दिवस आहे. फायदा काय? फायदा सांगतो ना. पतीनं जर पुण्य केलं पत्नीला अर्ध मिळतं, पण पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. नीट ऐका. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. बरं का? याचं कारण तुम्ही नीट ऐका पुरुष मंडळी. त्याग माता भगिनींचा आहे. एवढा त्याग जगात कोणाचाच नाही जेवढा मावल्यांचा आहे. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं पोटात ठेवलं, 25 वर्षाची होईपर्यंत ज्या बापानं लळे पुरवले, ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली, हे रक्ताचं नातं. आणि हे वेळेवर येतं बाशिंग बांधून कोण्या गावचं, हे तर मान्य आहे. अरे या अनोळखी बाशिंगवाल्यासाठी 25 वर्षाचं नातं एका मिनिटात तोडते. सांगा एवढा त्याग कोणाचा आहे? दिली तिलांजली कुळनाम रूपासी, आणि मग त्याला सांगते, आता हे शरीर तुझं, प्रेम कर नाही तर रॉकेल वतून पेटव, माझं काही म्हणणं नाही. दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. सांगा एवढा त्याग आहे का जगात कोणाचा?